जायचं तिकडं झाले वरती इकडं झाले तर पुढं पण झाले तर अरे झालेत म्हणजे आपण काढायला पाहिजे ना. मला काढतच येत नाही हो, ना खालचे काढायचे ना. खालचे काढतो मग वरचे थोडी काढतोय मग आजवर बसली पवार झाले कसं काम करायचं कंटाळा यायला लागला तिला आता. नका बाप्पा आता सांगते टॉपला जाईल टाका तुम्ही. असं करत नाही शिवाय. हा, टाका भाजी टाका एखादं. असं करतात नाही. हा, नका नाही, असं करतात नाही. ते जाऊ दे. पाहिलं? हे जाळे असेल ना तर त्याच्यामुळेच कर्ज बाजारी माणूस होतात, माहिती आहे? कर्ज घेतलं तरी कोणाचं. अरे कर्ज घेतलं म्हणजे नाही तर तुमचं ते येणारे पैसे येत तसेच ना. हे बघ, त्याच्यामुळे ते असं नाही व्हायला पाहिजे कधी. मला आता लक्ष गेलं त्याच्यावर. आता वरती तर मारण्याचे येतं त्या खिडकीला तर मार तिचं म्हणणं असेल तुम्ही लेखाला बोला ना मग. आता मग ती घरात दिली ती नाही तर- मी काढणारच नाही तर. नाहीये, मग मला ती कसं- जिम्मेदारी माझ्यावर थोडी आहे. मी नाही काढणार. माझ्या शिवानी हे बघ, हे आपण झाडू एवढा लंबा झाडू तू काय म्हणते नाही पुढं ते काय मग हे असं करत असतं असं जर नाही केलं ना तर घरात वाईट परिस्थिती त्याच्यामुळे आपली बिकट परिस्थिती व्हायची. नाही ते दिवाळीला काय द्यावा पुढं. एवढं लावलंच की नाही दिव्याचं काय परिस्थिती खरंच ना. कलर द्यावा लागेल. घरात जेवतच ना कोण कलर द्यावा लागेल कलर. काय कलर जाऊ द्या, तुम्हाला काम आता सकाळी 6 वाजल्यापासून तुमचं काम झालंय ना. चला बरं दुकानात रिकाम डोकं नका. घराची जिम्मेदारी दोघा नवरा बायकोची आपली नाही. मी बाहेर बघू घरात दुकानात गेलं म्हणजे दुकानाची जिम्मेदारी त्याची घरी आलं म्हणजे जिम्मेदारी ते दोघाची. वकील बाई हे पंखा साफ करायचं काम याच आहे. ठीक ते पंखा तिकडे. दाखवतात ना तशी याची चुकी मी दाखवा. पंखा साफ करा. वकीलवाल्याचा प्रश्न नाही. हे पंखा साफ करायचं करूनच काम आहे याच. खरंच चांगलं नाही ए बाबा मला काही टाइम नसतो. मी काही घरामध्ये लक्ष Time नसतो. देणार. माझ्याकडे रिकामा टाइम फ्री टाइम नाही. आता घराचं साफसफाई करायला दसरा आला ना तुला कळत नाही. टाइम नसतो का तुमच्याकडे मग झोपतात तवा येऊन घरात धंदे यार आपल्याला. तुला कळतं का. का तुला समजतं काही गोष्ट. झोपतात तवा घरात येऊन मी झोपतो का. मग कोण झोपतो हे बघ काम वेगळं चालतं तो काम वेगळं चालतं त्यामुळे मला तर कोणी टार्गेट करायचं नाही. टार्गेट तुम्हीच आहेत. वरती पंख्याला किती जाळ झालं ते लागले सगळ्या घरात जाळ्या काढा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसएस स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. तर सगळं उलट सुलट सगळं पलटलं. सगळं उलट पलट सलटलं आणि सगळं माझ्या अंगावर आलं असा विषय झालेला आहे. म्हणजे कसं माहिती का, घरी असलं की म्हणायचं घरचं काम करीत नाही आणि दारी बसलं की म्हणायचं दारचं काम करीत नाही. असं सगळं झालेलं आहे. ते म्हणतात ना सासू बोले सुना लागे तसे काम चालू आहे. आणि हे बघा मम्मी बघा मस्त मी माझं काम करून बसले. मला काम नका शिकू. मग काम केलं मी सकाळी 6 वाजल्यापासून उठून काम करून. हे काय काम करायला तिथे खायचं कसं आहे माहिती का. उठले होते का तुम्ही सकाळी. हवा वय वाटी आता दिसायला लागली तुम्हाला. सकाळी 6 वाजल्यापासून ते टाकतो. झोपा कशाला काढता सकाळी तुम्ही. झोपता का तुम्ही झोपले, ती सकाळी झोपली, 6 तू वाजता झोपला, मी नाही का? झोपले होते का? सकाळी 6 वाजल्यापासून जागत काय करते रात्री 2 इंजेक्शन घेऊन येऊन 6 वाजता उठून काम लागले. बळच इंजेक्शन घ्यायचे. बळच डॉक्टरला पाहिजे जायचे. मला आवाज जाऊन सांगा बरं बळच इंजेक्शन घेते का मी. आवाज जाऊनच सांगू. किती गोळ्या खाल्ल्या असेल माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. कालपासून कमीत कमी 15-20 गोळ्या खाल्ल्या असेल एका दिवसात. ते चॉकलेट कसं असतं, चॉकलेट सारखे गोळ्या लागतात. मग डझनभर गोळ्या लागतात तिला. मग तेव्हा आता कामाला उठून बसते मी. आणि मग नंतर म्हणायचं मला असं माझं तसं मला तसं. त्याने आजार राहत नसतो माणसाचा. 15-20 गोळ्याने आजार राहत आपणच नसतो. शक्ती बाई राहिले मग. 15-20 गोळ्याने आजार राहतो. सांगा बरं. मग खरं सांगा ना तुम्ही. मी सकाळी उठून काम केलं का नाही. आणि सगळे झोपलेले होते. मग तू किती काम करायचं. तू सगळे झोपतात वा रे वा दुनिया. 8 वाजता. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला. आता विषय असा झालेला आहे की हे सगळं सोडून द्या. पुढचा विषय घेतो मी आता तुम्हाला. की सगळ्यांना नमस्कार, शुभ सकाळ. आणि ही बाई सारखी बाहेर जाती आणि परत आतमध्ये येते. काय मॅटर. मला भाजी घ्यायची. भाजीवर बघते आला का भाजी घ्यायची इतक्या लवकर. भाजी आता भाजी केली ना. नाही अजून एकदा केली पण भाजी तो केली पण संध्याकाळी
संध्याकाळी दुकानात आता राहतात संध्याकाळी सगळं आपण आता मला- तिकडून आणणार आहे कारण सगळं सामान थोडंफार आणावं लागेल. बटाटे हा, आणावं मग? लागते कांदे घरी जाऊन. पण पावसा पाण्याचं कुठे जाता मला नाही पावसा बाहेर पाण्याचं चिखल होतं सगळं त्यामुळे कपडे बाहेरच नाही. कच पण आणत लागेल एखाद्या वेळेस समजा जोरात पाऊस आला तर मग कसं करायचं. आणि सगळ्यांनी एकदम सेफ्टी सुविधा राहा कारण सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण खूप सांगितलेलं आहे. सारखं ऊन पाऊस पाऊस ऊन पाऊस पाऊस ऊन असं काहीतरी आहे. तर त्याच्यामुळं काय आहे कुठं पाणी घुसू शकतं, कोणाच्या घरात पाणी घुसतं, कोणाच्या दारात पाणी घुसतं, कोणाच्या दुकानात पाणी घुसतं. आम्ही काल दुकानात पाणी घुसतं म्हणून सेटिंग म्हणजे सगळं इकडे तिकडे सरकासरकी करीत होतो. पण त्या गोष्टीमुळे जरासं परेशानी होऊ लागली आणि आता अजून थोडं नियोजन लावणार आहेत. बघू आता काय होतं कारण नुकसान झालं नाही असं नुकसान नाही झालं पाहिजे असं वाटतं माणसाला. कारण आता सगळ्या घराची जिम्मेदारी तुमच्या दोघांवर पडणार आहे. मी तर नाही मग काय करता तुम्ही? पप्पाला काम करू लागतात ना. नाही फक्त खाणे पिणे का मस्त एन्जॉय करणे का. हा एन्जॉय करायला चालले तिथं. डिलिव्हरी करायला चालली का एन्जॉय करायला? ते डिलिव्हरीचं सांगू नको मला तू कारण तिचा डिलिव्हरीचा काहीच मिळणार नाही तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला सांगतो 17 तारखेपासून तिचं समजा ते कॅल्क्युलेशन लावलं तिला 17 तारखेपासून 9 महिने कंप्लीट झाले आणि वरती आता 6वा दिवस चालू आहे. पण डॉक्टरांच्या मते 21 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत डॉक्टर म्हणले कधीही डिलिव्हरी होऊ शकते. तर आता तिचं तारीख चेंज झाली परत 21 तारखेपासून 9 तारखेपर्यंत कधी सोनोग्राफीची डिलिव्हरी तारीख होऊ आहे शकते. 21 असं तारखेने मोजलं तर 9 तारीख 21 ला कशाला जाते सोनोग्राफी करायला म्हणते. झाली तर होईल असं हा डॉक्टर काय म्हणले सोनोग्राफी रिपोर्ट नुसार 21 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत कधी ते पण होऊ डॉक्टरच्या मध्ये सांगा बरं का मॅडम डॉक्टरच्या मध्ये कोणती गोष्ट सत्य घडती का ती नाही घडत. शकते. सांगितलं पण मग पण मशीनचं तिचं काय कसं म्हणणं आहे करतो? मी हॉस्पिटलला जॉब करते मग माझी डिलिव्हरी माझ्या मैत्रिणी करू शकतात त्याच्यामुळे कोणाची काही गरज नाही ना. मग तुम्ही एवढं टेन्शन घेता. अरे मैत्रिणी करू शकतात पण घरी गेल्यानंतर रस्त्याने कोण करणार आहे. रस्त्याने थोडी माणसं येत असते दुसरे. रस्त्याने तिचा नवरा आहे ना सोबत. मग अरे ते सुनसाम रस्ता आहे तुम्हाला कळतं काही गोष्टी. मग तिथं तुम्हाला सांगतो ते वाळूज हॉस्पिटलचं आहे ना ते रस्ता तिथून मागची एक गल्ली कोणची तरी मीच चुकलो होतो एकदा रस्ता तर त्या गल्लीमध्ये हा तुम्ही होते वाटतं माझ्यासोबत आहे ना. आपण दोघं गेलो ना आता ते एरियात आपण चुकलो होतो तर रस्ता ते मागच्या बिल्डिंगचा एरिया तुम्ही होते ना तेव्हा. सांगा ना आता बोला. त्यांचा रोजचा रस्ता पाठ आहे त्याच्यामुळे आपण अरे रस्ता किती सुनसान बाबा आपण कोणाला विचारायचं एक टेम्पो बरं तू टेम्पो खोलीच नव्हती तिथं. किती वाजता सुनसान रस्त्यात किती दैन होते बरं. 11 वाजता. मग दुपारी दिवसा रस्त्याला कोण नसते. दिवसा कोणी नसतं म्हणजे किती अवघड का आम्ही. मोठमोठ्या बिल्डिंग बाहेर पण मग बिल्डिंग सोसायटीच्या तिच्या बाहेर कोणी हिशोबाने फिरत ती उद्या 4 वाजेपर्यंत ड्युटी करणार आहे. मला आताच तिने फोनवर नाही. सांगितलं अवघड आहे यार यांचं काम उद्या हे 4 नाही. वाजेपर्यंत पार्टी देणार आहे मी बरोबर आहे. मला असं वाटतं अरे उद्या कधी तिला कधी पार्टी देणार एकदा हॉस्पिटल आली हं. मग सुट्टी देणार. मला असं वाटतं घरात जन्म घेऊनच चुकी झाली उद्या नाही मला. शेवटचा दिवस आहे ड्युटीचा तिचा उद्या त्याच्यानंतर मग नंतर कधी नंतर कधी जाईल तेव्हा जाईल पण मग डिलिव्हरी होत नाही झाली. इथं सगळे एकतड एक भयानक माणसं राहतात. काय सांगा विचार तुम्हाला. कर तिला पार्टी द्यायची मी चांगलं काम करते समज दिले ना. तिला उद्या पार्टी देणार तर मग ती घरी राहणार आहे उद्यापासून परवा दिवशी म्हणजे सोमवार ते 9 तिने तारखेपर्यंत काही ना काही चांगलं काम केलं असं राव काय माहिती का म्हणून तिला पार्टी द्यायची. तिला लवकर सुट्टी देत नाही फास्ट मी करीत जा ना काही चांगलं काम मग मी तुम्हाला पार्टी देत जाईन. नको 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 काही चांगलं काम करायचं नाही. करायचं. आणि 9 कारण दिवस चांगले तिला काम कोणती करणं गरज सोडून नाही दिलेलं आहे. 9 दिवसाचे घट बसवायचे माळ घालायची सगळे काम तुमच्या दोघांना सगळ्यात आधी हे सांगा गड बसवलं जाते का नाही कारण आम्हाला एवढं काही माहिती नाहीये. मम्मीला काय माहित हरकत असतं काय नाही. माहिती. पप्पा काय आहेत कारण ना गड करू बसवता लागायला? येतात की नाही. आपल्या काय हरकत नाही. शिवाजीमुळे चालत नसेल तर करायचं. शिवानीला काय डिलिव्हरी थोडी झाली शिवानी त्याची delivery होईल त्याची. जिची डिलिव्हरी झाली तिच्या हॉस्पिटलमध्ये होणार आणि ती तिकडे आहे. तिला इकडे आणायला लागेल ना. जेव्हा येईन तेव्हा पाहून घेणार तोपर्यंत घट होऊन जाईल. Delivery होणं, आणणं, वेळ पाहिजे तोपर्यंत 9 दिवस होईल. गड बसवायला पाहिजे की नाही ते सांगा तुम्ही आम्हाला कारण आता इथं काहीच मिळेल नाही कोणाचं काहीच नाही. आणि काल नव्हता व्हिडिओ आला. व्हिडिओ आपले रोज 1:30 वाजता येतात म्हणजे 1:30 मी इथं नाही आहे तर घट बसवायचा का नाही बसवायचा एक कमेंट मध्ये सगळ्या युट्यूब फॅमिलीने माझ्या मला कमेंट करा आणि कारण आता सांगा. पुढच्या महिन्यात तुम्हाला सांगतो दिवाळी दसरा एवढे लवकर आले कानात चावी घाल नको. काय देवा रे काय लहान लेकरं ते. लहान आहे का रे तू. चांगलं दिसत नाही यार इकडं. मग कानात चावी घालते काही करते कुठाने वाटल्या. तर मित्रांनो आता असा काही 40 विषय किलो आहे. वजन झालंय माझं 40 किलो
300 ग्रॅम. माझं 80 किलो 300 ग्रॅम आहे. माझं 82 किलो आहे. बाकी आपापले वजन तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं, बघू आता कोणाचं वजन किती काय. 59. तुमचं पण वजन मित्रांनो कमेंट मध्ये सांगा. माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला पटापट कमेंटमध्ये सांगा वेट बसवायचा का नाही, कारण एक हे तर आता दोघांची दसरा जिम्मेदारी. एक तर आता दसरा बी आलाय, पुढच्या महिन्यात सगळं संग झालंय. दसरा दिवाळी सगळं सारखंच आहे. आणि आता भरपूर सारे काही काही विषय आहे ते मी आता व्हिडिओमध्ये डायरेक्टली बोलणार आहे ते विषय त्याच्यात. कारण आता तुमचा भाऊ काहीतरी विषय काढणार नवीनच, तुम्हाला माहीत पडेल काय आहे. तर अजून सांगणार नाही तुम्हाला मी काय आहे, पण सांगेन लवकरच. बाकी शिवानीने आता मला खारी दिली नाही सकाळी, म्हणून त्यांना उठल्यावर जाऊ दिली. दे, तुम्ही मला ते सांगू नका काहीच आता कोणीच. ते खारीचा विषय सांगू नका, चहाचा विषय सांगू नका मला आता. मी तू एक्झिट काय म्हणली ते उठल्यावर? मी काय करेन माहिती का, बॅग उचली आणि पळून इथून सरळ. बरं पळायची बारी करता यार तुम्ही, काही करता. एक मला असं वाटतंय तो पळावा म्हणून. त्या पोरीला काही म्हणलं तर तिचं वेगळं चालतं. ती म्हणते मला ड्युटी करायची आता 9व्या महिन्यात पूर्ण कंप्लीट झालं तर ड्युटी करायला लागली. दवाखान्यात सुट्टी दिली तिला, उद्या ड्युटी संपणार. हा, त्यांच्याकडे घे काय बघा. दवाखान्यात तिला संडाप देणार, म्हणजे तिला निरोप देणार, निरोप. आणि परत संडाप देणार आहेत मग. माहिती का? काय करणार आहे? निरोप म्हणजे ड्युटी निवृत्त, सेवा निवृत्त. उद्या हो ना, उद्याचे रिटायर नाही झाली पण ती तो पण ड्युटी आता डिलिव्हरी होईल, त्याच्यानंतर ड्युटीला कधी जाईल तोपर्यंत ड्युटी नाही करणार ना ती. असं काही चालू आहे आमच्या घरात. आता काय चालू आहे ते तुम्हाला दिसतंय, बाकी काही बनणार नाही मी तुम्हाला. आणि आता एक थोड्या वेळात भेटतो, कारण आवरावर चालू आहे. आता फक्त सेवा बंद, ड्युटी करीन नंतर ती डिलिव्हरी झाल्यानंतर करेल तिची इच्छेनुसार करायची. तुम्ही म्हणसान आता की त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो काऊन नाही आली इकडं डिलिव्हरीसाठी. तर आम्हाला म्हणजे पंचांगानुसार सांगितण्यात आलेलं आहे. पंचांग आणि म्हणजे माझा एक मित्र आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही इकडे नका घेऊन येऊ म्हणे, डिलिव्हरी झाल्यानंतर घेऊन या, असं म्हणणं आहे त्यांचं. नसन म्हणजे असं म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही नका घेऊन येऊ, तुम्ही नंतर घेऊन या. डिलिव्हरीनंतर तुम्ही यांना आरामात आणू शकता, काही विषय नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये. पण डिलिव्हरी तिकडेच होऊ द्या. ते काहीतरी त्यांचं म्हणजे त्या गोष्टीबद्दलचं नॉलेज असेल, मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला तसं सजेस्ट केलं आहे. त्यामुळंच हे सगळं चाललं. नाही तर परत तुम्ही कमेंट करता की इकडे कसं काय नाही आली, इकडे कसं काय नाही आली. नसेल तर मी तुम्हाला त्या मॅसेजचा स्क्रीनशॉट बी इकडे दाखवू शकतो वाटल्यास, बघा. त्यात काही विषय नाही आहे की नाही. येणार आहे ती, येणार. हां, डिलिव्हरी झाल्यावर येणार आहे ना. डिलिव्हरी झाल्यानंतर तिला इकडे आणायचं आहे. आता शिवानी ती गेलेत बाहेर भाजी आणायला. आता व्हिडिओ थांबवतो आणि थोड्या वेळात तुम्हाला भेटतो. आता वाजलेले आहे 12, 11:30 12 वाजले आहेत. आणि तुम्हाला सांगतो मी इतक्या वेळचं बसलोय. आणि तुम्हाला एक गोष्ट मला बोलायची आता की हे मोबाईलचे ॲडिक्शन जे आहे ना, ते एवढं ॲडिक्शन वाढलेलं आहे. नुसते मोबाईल बघून माणसं येडे व्हायला लागले. कारण पहिले कसं होतं माहिती का, मानसिक संतुलन लोकांचं मानसिक संतुलन ऑटोमॅटिक बिघडत होतं. आता मोबाईल बघून मानसिक संतुलन बिघडतं. काय तुम्हाला सांगा बिघडवा. मी बघितलाच नाही मोबाईल अजून, मी काम करत होतो. हे बघा, हा बघा, हे दिसतं तुम्हाला, हे बघा. आणि मग हातावर हातोडी लागली, त्याचा काळा डाग पडला, अजून गेला नाही. बघा, काळा डाग पडला, मला हातोडी लागली माझ्या हातावरती. कसं काय माहिती, चुकून लागली, तुम्हाला काय सांगू आता. आणि आपला बाकी तुम्हाला सांगतो असा विषय ते झालेला आहे. आता बघू आता काय होतं काही नाही. पुढं तर मला तर धाकधुकत लागते सगळ्या गोष्टीची. आणि पळपळ तर भरपूर चालू आहे, त्यामुळं भरपूर गोष्टी माझ्याकडनं स्किप होत आहे. आणि बाहेर सध्या कॉन्टॅक्ट स्किप आहेत सगळे. कारण माझ्या मागं सगळं दवाखाना हे पळापळ, त्यामुळं मला सुधरत नाही आहे. तुम्हाला सांगतो मी काही गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही. काही गोष्टी सांगतो आहे लाईव्ह म्हणजे व्हिडिओमध्ये. आणि बाकी गोष्टी आपण लाईव्हमध्ये प्रश्न उत्तर घेतो, तर ते घेईलच नक्कीच, नाही का. आणि आता मोबाईल ठेवून द्या मॅडम, आता तुम्ही बस झालं तुमचं. आणि आता निघालेलो आहे, आपलं निघालेलो नाही, आता काम करायचं आहे मला. त्यामुळे जसं व्हिडिओ शॉर्टकट व्हिडिओ बंद करून काम करायचं आहे. त्यामुळे आता व्हिडिओची एंडिंग करायसाठी आलो होतो 2 मिनटात. आणि तुम्ही म्हणता ना आम्ही दोघंच दुकानात कसं काय, मम्मी पप्पा कुठे गेले. मम्मी पप्पा आजकाल रिश्तेदारी जुळवा म्हणजे
म्हणजे काय म्हणते त्याला, नाते जुळवायचं म्हणजे स्थळ जुळवायचं काम करायला गेले. ते बघू आता तिकडे काय होतं, त्यांचं वेगळंच चालू आहे आणि सगळ्या गोष्टी पळापळमध्ये चालू आहे. आणि आता व्हिडिओ थोडे मागं पुढं होतील, पण आपला व्हिडिओ 1 वाजताच बघायला भेटणार. 1:30 वाजता तुम्हाला सांगतो. 1 वाजता नाही, 1:30 आपला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत. 11:30 वाजले, 11:30 12 वाजले काहीतरी. आता तुम्हाला सांगतो 1:30 हां 1:30 तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ बघायला भेटणार आहे. आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता व्हिडिओ एवढाच होता, व्हिडिओ आता खतम करतो. आता नवीन व्हिडिओची सुरुवात होईल, इथून परत दुसरा व्हिडिओ सुरू होईल. ते व्हिडिओ तुम्हाला मी क्लिअरली दाखवलं सगळ्या गोष्टी. आणि भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याला वेळ आहे अजून. आणि लवकरच माहीत पडेल तुम्हाला काय आहे काय नाही. गुड न्यूज म्हणजेच काय होणार आहे काय नाही माहीत पडेलच आता. कारण आज मला वाटतं आज जाणार आहे, आज जाणार आहे दोघंजण. आज मम्मी आणि पप्पा दोघंजण जाणार आहे संभाजीनगरला ताईकडं. हां आज नाही, पावसाचं वातावरण आहे, सगळेजण सेफ्टीमध्ये राहावा एवढीच माझी विनंती आहे. सगळेजण चांगल्या जागेवर राहा, कारण ढगफुटी जी आहे ना चमकायली, बाळी चमकायली, बाकी काही नाही. आता इथं व्हिडिओ मी बंद करतो. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि गटाचा काय ते विषय ते पण सांगा. आता साफसफाईचा व्हिडिओ येईल, कारण तुम्हाला सांगतो उद्या साफसफाई करणार आहे मी सगळी. टोटल मला साफसफाई करायची. परत मला कोणी बोललं नाही पाहिजे की मी साफसफाई करत नाही. मी सगळी साफसफाई करणार आहे उद्या. हां सगळं सामान बाहेर काढणार आहे, घरी कोण टाकणार आहे सगळं. खाली घर साफसफाई कर. हां मला आता असं वाटायला लागलं आहे, कारण तिथे भरपूर सारे इश्यूज आहेत. बघू आता काय पुढं. आम्हाला तर काही इश्यू नाही, पाण्यामध्ये डुबायचा काही इश्यू नाही, पण आहेत. तुम्हाला मी निवांतमध्ये घेऊ आपण एखाद्या वेळेस व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला भेटतो तुम्हाला. आता जेवण करायचं मला आणि मग व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. चला भेटतो. काळजी घ्या, मस्त राहा आणि ढगफुटीपासून सावध राहा, कारण ढगफुटीमध्ये खूप परेशानी होती आहे पावसा पाण्याचं. पावसाचा वेग खूप आहे. काल पण खूप जास्त पाऊस झाला, म्हणजे बऱ्यापैकी पाऊस झाला. सगळीकडे तळे नाले नद्या बिद्या सगळे भरलेले होते. पण आता सगळं ऊन पडले. बघू आता संध्याकाळी काय दिशा होती तुम्हाला माहीत पडेलच. भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, सुस्त राहा. बाय बाय, टेक केअर, DS राम राम.